खांदी पताका घेऊनी वारी तुळशीची शोभे गळा गंध वैष्णवांच्या भाळी वारी निघाली निघाली रमलो संसारात खरा ऐक रखमाईच्या बरा तरी जीव लागी तुझ्या पायरी राव दारी उभा माझ्या देतो बीट पायी तुझ्या सेवा करीन योगे योगे माहुली हरी मुखी नाम घोष विठ्ठला रंगी तुझ्या सोहळ्याच्या रिंगणी कर्म तुझे नाम धर्म कळो तूच कर्म तुझे नाम धर्म वार करी पंथ पांडुरंग वार करी पंथ पांडुरंग
आज
सुरुजम सांद्रनीलाबुधावो जगननिहित पाणिमंडन मंडनाना तरुण तुलसीमाला धरम कंजनेत्रं सदैधवलहासं विठ्ठलं चिंतयामि. बीड द्यायचा म्हणजे आवाज मोकळा होतो आणि मागचा वाढवायचा, ह्याचा मॉनिटरचा कमी करायचा म्हणजे सिंटी वाजत नाही. महायोग पीठे तटे भीमरत्या वरम पुंडरिकाय दातु मुनींद्रे समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं. पांडुरंगा करो प्रथम पांडुरंगा करो प्रथम
पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका जयांची केली स्मरण होय सकळ विद्यांच्या निकराण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारणी आता कीर्तने उभे होती त्या लोका त्या माझे नमन दंडवत सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रे विनाशाय श्री कृष्णाय वयो यं प्रव्रजन्तमनुपेतमपेत कृतं द्वैपायनो विरह कातराजुभाव पुत्रेति तन्मयतया थोड़ा कार्यक्रम विनेदोष सर्वहृदयं मुनिमानतोस्मि नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा की सेवक सेवेलागी सेवक झालो तुमचे लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अभिरू प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेसाठी निवड
म्हटलेला अभंग गवळण. वैराग्य रागरसिक जगद्गुरु तुकोबारा त्यांची कालापर प्रकरणातील ही गवळण शार चरणाची समजांच्या पाठांतरात असलेले भले भले जे गायनाचार्य म्हणून उभारलेच, जे टाळाची साथ करण्यासाठी उभारले त्यांनाच नाही तर बसलेल्यांना सुद्धा अतिशय परिचित असलेले, लोकांना शिट्टी ऐकायची नाही याची काळजी घ्या. 8 दिवस झाले शिट्टीच ऐकतोय आम्ही. विढाला विढाला वातावरण पाहिलं तर अगदी अनुकूल आहे, पण ज्या रस्त्याने चालायचं तो रस्ता थोडासा खड्ड्याचा आहे. परिसर अगदी स्वच्छ आहे, निर्मळ आहे, पण ज्या रस्त्याने प्रवास करायचा तोच रस्ता खड्ड्याने गच्च भरलेला आहे. हॅमिंग बंद, गेन बंद केल्याशिवाय हॅमिंग बंद होत नाही. गेनवर आवाजच वाढवायचा नाही, फक्त आणि फक्त ट्रबलवर आवाज वाढवायचा. गेनवर आवाज वाढवला की हॅमिंग, आणि बेसमध्ये आवाज सोडायचा नाही, फक्त पकवाजाचा त्याच्यात सुटला पाहिजे. पाहती गवळणी तवती पालती दुधाणी मनपनंदाच्या मोरी आली चोरी केली घरे घरे. जगद्गुरु तुकोबाराय अभंगातून त्या गवळणीचं मनोगत व्यक्त करत असताना तुकोबाराय म्हणतात, पाहती गवळणी तवती पालती दुधाणी. गवळणीनं पाहिलं, दुधाने पालते दिसले, आणि त्याच्यावर निश्चित ठरवलं अशी चोरी दुसरं कोणी करू शकत नाही. कोण करतं? म्हणती नंदाची पोरे आजी चोरी केली घरे. आणि जो करणारा तो कोण आहे? अहो कृष्ण नावाचे आणखी नसतील, पण वडिलांचं नाव घेऊन सांगितलं, म्हणती नंदाची पोरे. एका नावाचे दोघं असतील, आडनावाचे दोघं समान असतील, पण वडिलांचं नाव त्या पद्धतीचं आहे. त्याचा विचार केला आणि गवळणीनं ते खूण सांगितली, म्हणती नंदाची पोरे. ही चोरी दुसरी तिसरी कोणी नाही केली, त्या नंदाच्या पोरानं ही चोरी केली. असा नाच दुसरा कोणी करू शकत नाही. त्या विनाशी नव्हे दुसरिया आईसी, असा दुसरा कोणी नाश करू शकत नाही. पण असा जो भगवान परमात्मा चोरी करण्यासाठी ज्याला गवळणी चोर ठरवतात, असा या ठिकाणी मृत्यू लोकात आला. आला का आणला? आणला. कुणी आणला? ती गवळण म्हणते सवे तू गया आणि तेने आगुणा आणला विढाला. समोर एक दोघं पाठीमागे असल्यावर बरं असतं, आधार असतं, पण बाजूला नसावं, समोर असावं. हा असं दिसावं मला तुम्ही दोघांनी. कसं आहे, प्रसन्नता दिवस आहे, काला या विषयाचं जर आपण रूपांतर केलं. एक पहिला अर्थ असा आहे की मिलन आहे, तर वेळेअभावी आपल्याला लवकर गाडी पोचवायची आहे प्रत्येकाला, त्या अनुषंगानं कार्यक्रमाचे दिवस आहे. पण कसं असतं, एखादं निवेदन ज्या अनुषंगानं कार्यक्रमाची रचना आहे, ज्या अनुषंगानं कार्यक्रमाचं नियोजन आहे, थोडासा आवाज वाढवा राजा. पुढं काही करू नको, बाकी फक्त आवाजच दे मला, बाकी काहीच देऊ नको आज. तसं जाईल ना तयार आहे, फक्त आवाज दे. असो, ज्या निमित्ताचं आपल्याला प्रत्येकाला ज्ञात आहे, सामाजिक क्षेत्रातले असतील, धार्मिक क्षेत्रातले असतील, राजनैतिक क्षेत्रातले असतील, तसेच पाहुणे मंडळी सर्वांची तो उपस्थिती गोड आहे. वारकरी संप्रदाय ज्यांचं नाव लौकिक आहे अशी सर्व उपस्थित मंडळी इथं गुणवाणीत मंडळी आहे. पण मला असं वाटतं आपला मोठेपणाच तिथं आहे. कुठं? ऍडजस्टमेंट इज अ बेस्ट पॉलिसी. समजदारपणा समजून घेणं याच्यापेक्षा मोठी पॉलिसीच असू शकत नाही. एक दिवस ती पॉलिसी एवढं काही देऊन जाईल, LIC बी देऊ शकत नाही विडाला. उपस्थित असलेले प्रभाकर महाराज आहेत, मौली महाराज आहेत, आष्टेकर बुवा, थोर थोर मंडळी आमचे पाडे गुरुजी आहेत, तसेच आमचे दिवाणजी महाराज आहेत, मनोज महाराज आहेत, कृष्णा महाराज आहेत, एवढे महाराज आहेत. त्याच्यात एकटाच मी पत्रास दिसतोय विडाला. उपस्थित असलेली सर्व गुणीजन मंडळी आहेत. प्रत्येकाच्या मनात की आपण जे साध्य केलंय ते वादक आहेत, प्रभाकर महाराजांसारखे वादक आहेत, आणि सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये सुंदर असं कार्यक्रमाचं नियोजन आहे.
2 शिल्लक आहेत त्यांचे वादक. अहो कुठं कुठं एक भेटत नाही. हा इथे सगळेच वादक आहेत म्हणा हरकत नाही. मी सुद्धा थोडंफार वाजवतो विडाला. कार्यक्रमाच्या अनुषंगाने विचार केला. ज्या निमित्त कार्यक्रमाचं निमित्त प्रत्येकाला ज्ञात आहे, पण तरी सुद्धा एक वक्त्याचा आद्य कर्तव्य म्हणून मी तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करेन. ज्या तारळकर कुटुंबियातील श्री सरस्वती महादेव तारळकर आणि महादेव निवृत्ती तारळकर या दाम्पत्याने तीर्थयात्रा पूर्णत्वास केली. 4 धाम यात्रा पूर्ण झाली. या अनुषंगाने गेली 8 दिवस श्रीमद भागवत कथेचं आयोजन केलं. त्या आयोजनामध्ये सर्वांनी तो उपस्थिती लाभली. पण माझा प्रश्न तुम्हाला, अनेक काळापासून आपण वारकरी संप्रदायाशी एक प्रथा, रूढी, परंपरा, हा तुमच्याकडलं तर भरपूर मोठं नाव आहे बापू. हा इकडल्या परंपरा अनेक आहेत, प्रथा अनेक आहेत. पण कधी कधी काय होतं, वडिलाची रीत जाणत असो, तुकोबारा जरी म्हणत असले तर आम्ही तुकोबारा थोडंफार इकडे तिकडे होत. हा समजून मी सुरुवातीलाच बोलून गेलो, ऍडजस्टमेंट इज द बेस्ट पॉलिसी. समजून जर घेत असाल तर जया अंगी मोठी पण तया यांना कठीण. मलाच त्या तत्वाचं अवलोकनच केलं पाहिजे असं काही मनात ठेवायचं नाही. काही गोष्टी समयानुसार ऍडजस्टमेंट होत असतील हा तर अंतकरण मोठं करून त्या अंतकरणामध्ये ठेवायला काय हरकत आहे. मीही तुम्हाला सूचना नाही दिलो, एक विनंती करून बोलतोय. मला सगळं माहित आहे, याच्या अगोदरही मी इथं आलोय असो. पण ज्या कार्यक्रमाचा अनुषंग आहे त्याचा विचार केला, हे का करावं मी तुम्हाला विचार पडायचं. काय प्राप्त होईल, पुण्य प्राप्त होईल. आणि त्या पुण्याच्या जोरावरती तुमच्या जीवनामध्ये ज्या काही जन्माच्या व्यथा आहेत त्या निघून जाणार आहे. कारण अनेक साधू संतांनी सांगितलं मला, पुण्याईच्या जोरावर तुका म्हणे ठेवा तो या भावा सापडला. हा सापडला, पुण्याईचा ठेवा आमच्या जीवनामध्ये सापडला आणि आमचा भोग निघून गेला. कशाच्या आधारे, एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरिकृपे त्याचा नाश झाला. सहज साधं सोपं सांगितलेलं जे मार्ग तो मार्ग माणूस स्वीकारायला तयार नाही. हात 5 बोटाला चिटकलेलं पाणी. मग द्राक्षाची बुडा दुधाची घाली, दुधाची घाली. काय करा तुम्ही, द्राक्षाच्या बुडाला दूध फुकट आणा का विकत आणा, विकत आणा. आणि ते दूध द्राक्षाच्या बुडाला घाला. काय प्राप्त होईल, अर्थव्यवस्था प्राप्त होईल. ते स्वीकारायला माणूस तयार आहे. कारण महाराज अहो जे पुण्य प्राप्त करा म्हणताना ते पुण्य या बाजारात चालत कसं चालेल हो. समजा आज कीर्तनाला इथे यायचे सगळे की बंधन काय, एक आल्याच्या अनुषंगानं जे काही बोलावं लागतं त्याचा दंडक आहे. वारकरी संप्रदायाचा दंडक आहे. आजच्या दिवशी इतरत्र काही बोलायचं नाही. किती जरी वेदशास्त्र संपन्न असला तरी त्याला तुकोबारा म्हणतात, त्यानं इतरत्र काही बोलायचं नाही. काय करायचं, चरित्र ते उच्चारावे,
भगवंताने जे गोकुळामध्ये चरित्र केलं त्याचं उच्चारण करावं. धर्मरक्षावया अवतार की धर्मावर संकट येईल त्यावेळेस मी अवतीर्ण होईल. धर्मावर संकट आलं ते कोणतं? कंसाचा अधर्म वाढला आणि त्यावेळेस पृथ्वी माता गाईचं रूप धारण करून ब्रह्मदेवाकडे गेली. ब्रह्मदेव आणि पृथ्वी माता संबंध देवताच्या उपस्थितीमध्ये भगवंताला शरणागती गरजेचं आहे. भगवंताने शब्द दिला मी अवताराला येतो, पण अवताराला येत असताना ज्यांच्या पोटी अवताराला यायचंय त्यांचं लग्न होणे अत्यंत गरजेचं आहे. म्हणून भगवंताने वसुदेव देवकीचा विवाह संपन्न झाला. कंस ज्यावेळेस आपली भगिनी असलेली देवकीला सासरी पाठवण्यासाठी मार्गस्थ करण्यासाठी नगराच्या बाहेर आला, रथामध्ये सारथी म्हणून काम स्वीकारलं आणि जाता जाता आकाशवाणी झाली ना आकाशवाणीनं सांगितलं, ज्या देवकी मातेला आणि वसुदेवाला तू मार्गस्थ करतोस त्यांचा विचार केला तर त्यांच्या पोटाला जो 8वा पुत्र येणार आहे त्याच्या हातून तुझा वध होणार आहे. तू काळ म्हणून त्या ठिकाणी जन्माला येणार आहे. म्हणून कंसा सावध हो. त्यावेळेस कंसाला राग आला आणि कंसाने खड्ग घेतलं आणि देवकी मातेला मारण्यासाठी धावला. भगवंताने मायेला आज्ञा दिली आणि ती माया रोहिणीच्या गर्भामध्ये प्रस्थापित केली आणि शेवटी भगवंत अवताराला येणार त्यावेळेस भगवंताने संबंध देवताला आज्ञा दिली की तुम्ही आता मृत्यू लोकात जा. मी जाण्याच्या अगोदर तुम्ही माझं स्वागत करण्यासाठी तिथं उपस्थित राहा. भगवंत बंदीशाळेमध्ये वसुदेव आणि देवकीच्या पोटी जन्माला येणार. रात्रीचे 12 वाजले भगवंत त्या ठिकाणी जन्माला आले. जन्माला आल्यानंतर भगवंताचं जे रूप होतं ते 12 वर्ष 8 वर्षाचं होतं. वा. आणि सांगितलं देवकीने विनंती केली भगवंता तुम्ही जर 8 वर्षाचे दिसला, कारण इथे भजनी मोजण्याच्या नादात घोटाळा व्हायला
8 वादक आहेत, 12 गायक आहेत. हा मग कुठं वादक लक्षात ठेवाय का गायक लक्षात ठेवा तेच कळलं. पुन्हा त्यातला त्यात गोंधळ असा आहे. 8 वर्षाचं बालक जन्माला आल्यानंतर एक देवकी मातेने विनंती केली. हा एवढं गोड बोलतात, हा उपदेश करतात, आणि तुम्ही जर तुम्हाला पाहिलं तर कंस तुम्हाला मारेल, त्यापेक्षा तुम्ही लहान व्हा. देवकीने विनंती केली. भगवंत लहान झाले, आणखी लहान व्हा. 2 वर्षाचे झाले, आणखी लहान व्हा. 2 महिन्याचे झाले, आणखी लहान व्हा. 2 दिवसाचे झाले, आणखी लहान व्हा. आपल्यानंतर भगवंत नुकतंच जन्माला आलेलं जे बाळ आहे त्याच्या स्वरूपात जन्माला आले. आता बरोबर आहे का? देवकी मातेला विचारलं. भगवंत म्हणतात आता बरोबर आहे का? देवकी माता म्हणली सगळं बरोबर आहे, फक्त बोलणं बंद करा. सगळं बरोबर आहे, फक्त बोलणं बंद करा. भगवंतांनी बोलणं बंद केलं आणि वसुदेवाला सांगितलं मला आता इथं ठेवू
गवळणीच्या घरी गेले, चोरी केली. पण चोरी केल्यानंतर जो भगवंत चोरी करतोय ना, त्याच चोरी करण्याची रूपरेषा वेगळी. तो कशी चोरी करतो? हा, नवनीत चोरतो. एखादा चोर आपल्या घरी यावा, तोच काला आज आपण या धर्म मंडपामध्ये सेवन करण्याचा प्रयत्न करतोय. तो आनंद उत्सव इथं साजरा करतोय. ज्ञानेश्वर तोच काला आज आपण या धर्म मंडपामध्ये सेवन करण्याचा प्रयत्न करतोय. तो आनंद उत्सव इथं साजरा करतोय. ज्ञानेश्वर तेरा रूप है प्रचंड, तू आरंभ तू ही अंत, तू सृष्टि का रचयिता।